लोकाभितारकं परं नीलकण्ठमीप्सितार्थदायकं त्रिलोचनं कालकालमम्बुजाक्षमक्षशूलमक्षरं काशिकापुराधिनाथकालभैरवं भजे। शूलटङ्कपाशदण्डपाणिवादिकारणं श्यामकायमादिदेवमक्षरं निरामयं भीमविक्रमं प्रभुं विचित्रताण्डवप्रियं काशिकापुराधिनाथकालभैरवं भजे। मुक्तिमुक्तिदायकं प्रशस्तचारुविग्रहं भक्तवत्सलं स्थितं समस्तलोकविग्रहं किङ्किणीलसत्कटिं काशिकापुराधिनाथकालभैरवं भजे। भाग्यवंता घरी भजन पूजन, भाग्यवंता घरी भजन पूजन, त्याची वाट पाहे रघुनंदन, त्याची वाट पाहे रघुनंदन, त्याची वाट पाहे रघुनंदन। हेलो पेस कमी करा, पेस ट्रबल दे थोडं, मिड आणि ट्रबल। हेलो 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 काला उदय आहे ना। हेलो विको कमी करा जरा। हरी हेलो 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 मोकळा करा आवाज। हेलो आवाज मोकळा करा। शरण भावा तुझा विसरण भावा, तुझा विसरण भावा, ज्ञान देवा देवा तुझा विसरण भावा, तुझा विसरण भावा, तुझा विसरण भावा। गुण गाईन आवडी, गुण गाईन आवडी, गाईन आवडी, गुण गाईन आवडी, गुण गाईन आवडी, हेच माझे सर्व सोडी, हेच माझे सर्व
संत संग देई सदा संत संग देई सदा सुखे घालावे आमासे सुखे घालावे आमासे गर्भवासी सुखे घालावे आमासे सुखे घालावे गुण गाईन आवडी हेची माझी सर्व जोडी हेची माझी सर्व जोडी हेची माझी सर्व जोडी पाठीमागं संभाजी महाराज म्हणतील चिदान दे
माझी चाटीला आवाज द्या हेची माझी सर्व जोडी सर्व जोडी हेची माझी हेची
गुण गायिना आवडी हीच माझे सर्व जोडे न लगे मुक्ती धन संपदा संत संगती सदा गुण गायिना आवडी हीच माझे सर्व जोडी तुका म्हणे गर्भवासी सुखे घालावी आम्हासी गुण गायिना आवडी हीच माझी सर्व जोडी विठ्ठला विठ्ठला हॅलो विठ्ठला महायोगपीठ तटे भीमरथ्यं वरं पुण्डरीकाय दत्तं मुनीन्द्रे समागत्य तिष्ठन्तमानन्द कंदं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गम् अलङ्कापुरी रम्य सिंहासनस्थं पदां भुजतेजं सुरदिक्प्रदेशं विधेन्द्रादिदेवी सदा स्तूयमानं समाधिस्थिमूर्ति भजे ज्ञानदेवं समाधिस्थिमूर्ति भजे ज्ञानदेवं समाधिस्थिमूर्ति भजे ज्ञानदेवं जयांचे केली स्मरण होय सकल विद्येचे अधिकरण तेचे बंधू श्री चरण श्री गुरुजी नमस्कारो आता ओम नमो जे अद्याप
वेद प्रतिपाद्य जय जय स्वसंवेद्यात्मरूपा देवा तुझ गणेश सकलार्थमती प्रकाशु मने निवृत्तिदा स्वधारी जोजी पांडुरंगा करू प्रथमा नमः पांडुरंगा करू प्रथमा नमः पांडुरंगा करू प्रथमा पांडुरंगा करू प्रथमा नमः चरण संताची चरण संताची दुसरे चरण संताची त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार कथेचा विस्तार कथेचा पांडुरंगा करू प्रथम चरण संताची त्यांच्या कृपादान कथेचा करुणा करुणा तुमचं पाहून चर्चा मी एका बोलतो त्याच्याच ब्रह्मस्क संतांच्या प्रतिवर्षी पंढरपुरा जाती दर्शनाद्वारा हरिवेटी नमो ज्ञानेश्वरा निवृत्ती उदारा सोपान देवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी आदत्रय जननी देवाची करारविंदेन पदारविंद मुखारविंदे विनवेशयंतम वटस्य पत्रस्य पटे शयानं बालमुकुंद मनसा स्मरामि भज व्रजेकमण्डनं समस्त पापखण्डनं सभक्तचित्तरञ्जन सदैव नन्दनन्दनं पिच्छकुच्छमस्तकं सुनादवेणु हस्तकं नङ्गरङ्गसागरं नमामि कृष्णनागरं लोकाभिरामं रणरङ्गधीरं राजीवनेत्रं रघुवंशनाथं कारुण्यरूपं करुणाकरन्तं श्रीरामचंद्रं शरणं प्रपद्ये वचनैका कमळापती माझी रंगाची विनंती करतो तो कधी गाडी आपण असावे जवळ घ्यावी माझे पाकत्र कामा शब्दितकाची राखावा कर जोडतो कधी गाडी आपण असावे जवळ सेवे लागे सेवक झालो तुमच्या लागलो चरणा अहो स्वामी तुका या देवा यावरण करावा भेर कैबल्याचा पत्र प्रकल्प तो चैतन्याचा पजीवळण ज्ञान माझा साधकाचा माय बाप दर्शन रिताप सर्वपती सुखरूप ज्ञान माझा धन्य धन्य मुक्ताबाई तुमच्या चरणी माझी डोळी माझा केला अंगी करता कविला परात्पर आदत्रय जरणी मुक्ताबाई माते कृपा करी वरद असते मजबरी आदिनाथ अनुग्रह नाता सिद्धी दिला नात्यास्त ठेविला मस्तकी तुमच्या हिची दान देगा देवा तुझा विसरण भावा गुणगायना आवडी हिची माझी सर्व जोडी प्रस्तुत प्राप्त स्थळी प्राप्त प्रसंगी अखिल कोट ब्रह्मांड नायक भगवान पांडुरंगाच्या पंढरीच्या चरणारविंद सेवेमध्ये समर्पित करण्यासाठी निवडलेला अभंग जगद्गुरु कळकळीत वैराग्य प्रतिपादन करणार सदैव वैकुंठ लागील वर्ग संप्रदायाचा कडतील देवशी सुप्रसिद्ध विश्ववंदनीय जगद्गुरु तुकोब्बार आहे भक्ती ज्ञान वैराग्य त्रिवेणी संघ महाराष्ट्राचे जनक छत्रपती शिवाजी महाराजांचे गुरुदेव माने संत माने जगमाते जगद्गुरु असणारे साधकाचा मायबाप चिंतकाचा चिंतामणी अलंकापूर निवासी कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती माऊली ज्ञानोबा यांना सुद्धा प्रिय असणार ज्ञानेश्वरी साधू श्रीमंत संत जगद्गुरु तुकोब्बार आहे यांचा 4 चरणाचा मागणीपर प्रकरणातील अभंग आपल्या सेवेकरता निवडलेला आहे विठाला 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 सेवेला सुरुवात करण्या अगोदर लपसा परिहार देणं गरजेचं तुझा आपला पुण्यपावन श्रीक्षेत्र भगवान काळभैरवाच्या वास्तव्याने पावन पुनीत मंगलमय झाले श्री क्षेत्र मांडवा भगवान ज्योतिर्लिंगाच्या जवळ असणारे हे पवित्र पावन मंगलमय श्री क्षेत्र आणि या ठिकाणी काळभैरव यात्रेनिमित्ताने सप्ताहाचं आयोजन भागवत कथेचं आयोजन कथाकार श्री हरिभक्तीपरायण आदरणीय भागवताचार्य कृष्णानंदजी महाराज मुंडे यांच्या मधुर वाणीतून आपण भागवताची कथा श्रवण केली दुपारी आदरणीय पूज्य गुरुवर्य रामरावजी महाराज ढोक महाराज श्रींच्या कीर्तनाचा आस्वाद आपण घेतला सप्ताहाच्या नियमानुसार पहिला दिवस नामपर दुसरा भक्तीपर तिसरा संतपर चौथा उपदेशपर पाचवा द्वैतपर सहावा द्वैतपर सातवा मागणी आणि 8वा काल असा प्रोटोकॉल आहे म्हणून आज 7वा मागणीचा जागराचं कीर्तन म्हणून मागणीचं चिंतन आहे या ठिकाणी या कार्यक्रमाचे आजचे विनीत नवनाथ धोंडीराम मुंडे सोमेश्वर धोंडीराम मुंडे हरीश धोंडीराम मुंडे व्यवस्थापक समस्त गावकरी मंडळी मांडवा काळभैरवनाथ संस्थान आणि भगवंताच्या चरणाजवळ या ठिकाणी सुरू असलेला हा अखंड हरिनाम कीर्तनी सप्ताह तथा श्रीमद भागवत ज्ञानयज्ञ सोहळा या कार्यक्रमासाठी लाभलेले महाराष्ट्रातले गुणीजन मृदंगाचार्य तालमहर्षी माझे परमस्नेह श्री हरिभक्तीपरायण कृष्णा महाराजांची उपस्थिती या कार्यक्रमाला आहे भजन सम्राट संगीत अलंकार सुदामजी महाराज गानगंधर्व भजन सम्राट आमचे परमस्नेही संभाजी महाराजांची उपस्थिती कीर्तनात उभे सगळे टाळकरी गायनाचार्य भजन सम्राट संगीत अलंकार कथाकार कीर्तनकार भागवतकार प्रवचनकार ज्येष्ठ श्रेष्ठ वरिष्ठ आपल्या सगळ्यांच्या चरणावरती साष्टांग प्रणिपात करतो विठाला विठाला मला बऱ्याच दिवसा अगोदर आमचे श्री हरिभक्तीपरायण हरिभाऊ मुंडे यांनी ही सेवा मला बऱ्याच दिवसात दिली ती आणि 4 वेळा सांगितलं महाराज कीर्तन 8ला सुरू होते मग तुम्ही म्हणाल तरी तू 9ला कसा आला माझ्या ड्रायव्हरच्या दोघं हाताला लागलेलं आहे सकाळी माझ्या गावापासून ते 30 किलोमीटर अंतरावर असतात रात्री आम्ही उशिरा आलो सकाळी माझ्याकडे येत असताना कुत्रा आडवा आला त्यांचे गुडघेही फुटले दोघं हातही फुटलेले आहेत आणि तशाही अवस्थेत फक्त इंजेक्शन घेतलं पट्टी केली औषधी आता परडीत घेतली
आणि सारखं धावत राहिलो सकाळपासून, म्हणजे 12 वाजेपासून आमचा प्रवास सुरू आहे. त्यांना म्हटलं आता हरिभाऊ त्यांना जेवू घाला, गोळ्या घेऊ द्या आणि झोपू द्या. गोळ्या घाला म्हणजे गोळ्या औषधी घेऊ द्या. कारण सकाळी कीर्तन नांदूर मध्वेश्वर निफाडच्या जवळ आमचे सांगडे आणि आव्हाड, आमचे आदरणीय सुदामजी आव्हाड यांच्याकडे माझं उद्या सकाळी काल आहे. त्याच्यामुळे रात्रभर प्रवास आहे आणि त्याच्यामुळे मला उशीर झाला. त्याबद्दल मी दिलगिरी व्यक्त करतो. आपली सगळ्यांची माफी मागतो की मला यायला उशीर झाला, त्याबद्दल क्षमस्व. साऊंड सिस्टीम अप्रतिम आहे आपली. आपल्या साऊंडला मनापासून धन्यवाद. भगवान काळभैरवाची माय मुक्ताबाईची सदैव कृपा तुमच्यावरती राहो. विठाल विठाल पण मी पहिलं गाव पाहिलं की 8चं कीर्तन 9ला सुरू झालं तरी मला सारखं सारखं परेशान केलं नाही यांनी. नाहीतर काही गाव मारा तुम्हाला कळत नाही का, तुम्हाला निघता येत नव्हता का, तुला समजत नाही का. मायबाप आज दत्त जयंती आहे. हा महिना मार्गशीर्ष आहे. या महिन्यामध्ये पर्वकाळ आहे. याच्यात गीता जयंती, दत्त जयंती आणि या महिन्याचं एक वैशिष्ट्य आहे. प्रत्येक गोष्टीचा त्या ठिकाणी राजा आहे. पटापट सांगा. फुलांचा राजा, फुलांचा राजा गुलाब, फळांचा राजा पक्ष्यांचा राजा मोर, पशूंचा राजा सिंह, व्रतांचा राजा एकादशी, महिन्यांचा राजा मासा माझी मार्गशीर्षू. ज्ञानोबराय सांगतात 12 महिन्यांचा राजा मार्गशीर्ष महिना आहे. बरोबर. देवांचा राजा इंद्र, भारताचा नरेंद्र, महाराष्ट्राचे देवेंद्र. सहज आलं म्हणून बोललो उगा ना, बरं तिकडे नेऊ नका. मासा माझी मार्गशीर्षू असं भगवान ज्ञानोबराय सांगतात. या महिन्यामध्ये गीता जयंती येते. भगवंताने 5200 वर्ष अगोदर अर्जुनाला कुरुक्षेत्रावरती गीता सांगितली. गीता सांगितली. महिना होता मार्गशीर्ष, पक्ष होता शुक्ल, तिथी होती एकादशी, वार होता रविवार आणि भगवंताने 7:15 गीता सांगायला सुरुवात केली आणि 8 वाजेला भगवान गीता सांगून मोकळा झाला. किती श्लोक? 700. 574 अर्जुनाचे आहेत, 84 भगवंताचे, 41 संजयाचे आणि 1 श्लोक धृतराष्ट्राचा आहे. या सगळ्यांची टोटल येते 700. भगवंताने अर्जुनाला 700 श्लोक 45 मिनिटात सांगितले. अर्जुनाला गीता 45 मिनिटात कळाली. काही मरून गेले पण गीता कळाली नाही. राष्ट्रसंत सांगता कळली का कुणाला गीता, वडली का कुणाला गीता. स्वमुखी आपण सांगे तो श्री विष्णू, श्री गीता हा प्रश्न अर्जुनेसी. भगवद्गीतेची जयंती एकादशीला, मोक्षदा एकादशीला झाली. आज प्रभू दत्त प्रभूंचा अवतार झालेला आहे. आज दत्त जयंती आहे. आज दत्त जन्मोत्सव साजरा झाला. मायबाप वारकरी संप्रदायामध्ये कोटी आहे. योगी, योगीराज, योगेश्वर आणि योग्यांची माऊली. योगी पहिलं मेरोच्या शेखरी, पहिलं मेरोच्या शेखरी, पहिलं मेरोच्या शेखरी, पहिलं मेरोच्या शेखरी. एक योगी निराकारी, एक योगी निराकारी, एक योगी निराकारी, एक योगी निराकारी. मुद्रा लावून केसरी, मुद्रा लावून केसरी, मुद्रा लावून केसरी, मुद्रा लावून केसरी. प्राणायामे बैसला, प्राणायामे बैसला, बैसला, बैसला. फार सुंदर. पहिलं मेरूच्या शिखरी, एक योगी निराकारी, मुद्रा लावून खेचरी, प्राणायामे वैसला. योगी म्हणजे भगवान दत्त प्रभू. दुसरं योगीराज.
कैलाशीचा देव भोळा चक्रवर्ती, पार्वतीचा पती योगीराज. आणि सध्या संबंध देशामध्ये ट्रेंडिंगला फक्त एकच देव आहे, महादेव. सब समस्याओं का हल एक लोटा जल. तुमच्याकडे कमी पण आमच्याकडे लय भयानक येत. हो, अशा थंडीत महादेवावर इतकं पाणी ओतलं. मागच्या सोमवारी महादेवाला थंडी भरली. मायबाप, महादेव फक्त श्रावण महिन्यापुरतेच मंदिरात येईल, बाकीच्या 11 महिने रजेवर आहेत का? भगवान शंकर भोळदैवते, एका लोटाभर पाण्यावर महादेव प्रसन्न होतात याच्यात तीळ मात्र संशय नाही. शिव भोळा, भगवान शंकर भोळदैवते, एका तांब्याभर पाण्यात, एक लोटाभर पाण्यात भगवान शंकर महादेव प्रसन्न होतात. पण महादेवाच्या पिंडीवरती लोटाभर पाणी ओतलं आणि तिकडून येताना दुसऱ्याच्या शेतातला भुईमुग उपटून आणला, चालत नाही. म्हणून योगीराज भगवान शंकर आहे. योगेश्वर, यत्र योगेश्वर कृष्ण यत्र पार्थ धनुर्धरा. भगवद्गीताकार शेवटच्या श्लोकात सांगतात की भगवान कृष्ण योगेश्वर आहे. कृष्णाला 8 नाव आहे. बाळकृष्ण, लालाकृष्ण, युगलकृष्ण, गोपाळकृष्ण, राधाकृष्ण, श्रीकृष्ण, भगवान कृष्ण आणि शेवटचा योगेश्वर कृष्ण. हे 8 नाव आहे कृष्णाचे. त्यातला योगेश्वर कृष्ण, योगी, योगीराज, योगेश्वर आणि चौथं योग्यांची माऊली. ज्ञानराज माझी योगी माऊली. ज्ञानोबरा योग्यांची माऊली आहे. त्यातलं योगी जे दैवत आहे ते भगवान दत्त प्रभू आहेत. माय बाप, कुणाच्या पोटी जन्म झाला? अत्रय. अत्रय, अत्रय म्हणजे अधिक त्रय. त्रय म्हणजे 3, म्हणजे नाही. ज्याच्या ठिकाणी 3 नाही, काम क्रोध लोभ 3 गुण ज्यांच्या ठिकाणी नाही त्यांना म्हणतात अत्रय. आणि अनुसया, जी स्त्री असूया करत नाही तिला म्हणतात अनुसया. अनुसया, असूया म्हणजे निंदा. जी स्त्री दुसऱ्याची निंदा करत नाही तिला म्हणतात अनुसया. आणि त्यांच्या पोटी जन्माला आले दत्तात्रय. दत्त अधिक त्रय. दत्त म्हणजे दान, त्रय म्हणजे तिघांनी, तिघांकडून आलेलं दान म्हणजे दत्तात्रय. आणि त्यांचा जन्मोत्सव. विठाला काळ भैरवनाथाचं या ठिकाणी मायबापो हे जागृत पवित्र स्थान आहे. मायका, काशीला जर गेलात, विश्वनाथाचं दर्शन केलं, गंगेचं स्नान केलं आणि तसेच परत आले तर काशी घडत नाही. काशीचा नियम आहे, काशीच्या कोतवालाचा नमस्कार केल्याशिवाय विश्वनाथाचं दर्शन पावत नाही. काशीला काळ भैरवाचं, काळ भैरवनाथ तिथलं काशीचं त्या ठिकाणी कोतवाल आहे, ते दैवत आहे. आधी काळ भैरवाचा नमस्कार आहे आणि मग काशी विश्वनाथाचं दर्शन आहे. मला असं वाटतं मांडव्याच्या काळ भैरवाचं दर्शन आणि नंतर परळीच्या वैजनाथाचं दर्शन, तरच ती यात्रा पूर्ण होत असेल. मी इतके दिवस परळीत कीर्तनाला आलो, परिसरात आलो, पण मला पहिल्यांदा हे कळालं की एवढं जागृत आणि एवढं पवित्र स्थान, ही तुमची मूर्ती आणि काशीची काळ भैरवाची मूर्ती, या मूर्त्या जरा निरखून पहा. उज्जैनलाही तुम्ही गेले असाल, उज्जैनलाही काळ भैरव एक क्षिप्रा नदीच्या काठावरती. जगातले मंदिर पवित्र आहे, उज्जैनचं स्मशान पवित्र आहे. जे आघोरी वगैरे जो प्रकार आहे तो सगळा त्या ठिकाणी उज्जैन मध्ये ती सिद्ध केल्या जातं. कामाख्या, गुवाहाटीमध्ये कामाख्या येतंय ध्यानात काय ती झाडी? विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. मग आज भगवान दत्तप्रभूंचा अवतार. दत्तप्रभू योगी आहेत माय बापू. ज्या राष्ट्रात आपण जन्माला आलो या राष्ट्रात अनेक परंपरा आहेत, या राष्ट्रात अनेक पंथ आहेत, या राष्ट्रात अनेक विचारधारा असतील. देशाबद्दल गौरवोद्गार काढले जातात. हिंदुस्तान कोई जमीन का तुकडा नहीं, यह एक जीता जागता राष्ट्र पुरुष है. कश्मीर जिसका मस्तिष्क है, कन्याकुमारी जिसके पग पखारते, गुजरात और आसाम जिसके भुजाए, महाराष्ट्र जिसका आत्मा है, जिसके कन कन में ईश्वर और कंकर में शंकर बसता है. हिंदुस्तान कोई जमीन का टुकड़ा नहीं, यह एक जीता जागता राष्ट्र पुरुष है. म्हणून राष्ट्रसंत म्हणतात, तन मन धन से सदा सुखी हो भारत देश हमारा, विजयी हो विजयी हो विजयी हो भारत देश हमारा. ज्या राष्ट्रात आपण जन्माला आलेलो आहोत
मायबाप. मग जो या देशात जन्माला आला, या देशात जन्माला आलेल्या प्रत्येक माणसाकरता 3 गोष्टी गरजेच्या आहे: ग्रंथ, संत आणि भगवंत. विठाल विठाल एक तर या देशात जन्म घेणं, या ठिकाणी मायबाप पुण्य लागतं. भरतखंडे नरदेह प्राप्ती हे तो परम भाग्याची संपत्ती. मग काही लोक म्हणते महाराज काय गरज आहे मला कथा कीर्तन भागवत रामायणाची. 21st सेंचुरीमध्ये कम्प्युटर युगामध्ये इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीने एवढी प्रगती केली. लोक मंगळावरती गेले, चंद्रावरती गेले, शुक्रावरती गेले, सूर्यावरती आदित्ययान लॉन्च केलं. लोक मंगळावरती, चंद्रावरती, ग्रहांवरती फिरताय आणि तुम्ही कथा कीर्तन भागवत रामायण घेऊन बसलेत. महाराज काय गरज आहे कथा कीर्तन भागवताची? तर ऐका, कथा ऐकली की जीवनातली व्यथा जाते आणि पारायण केलं की माणूस नारायण बनतो. कथा दुःख हरी, कथा मुक्त करी, कथा याची बरी विठोबाची, कथा याची बरी विठोबा, कथा याची बरी विठोबाची, कथा याची बरी विठोबा. कथा दुःख करी, कथा मुक्त करी, कथा याची बरी विठोबाची, कथा याची बरी विठोबा. कथा देवाच्या आहे, कथा दुःख करी, कथा मुक्त करी, कथा याची बरी विठोबाची. कथा देवाच्या आहे, कथा संतांच्या आहे. आपल्या कथाने आपले राडेत राडे. आमच्या गावातला एक माणूस पंढरपूरला गेला आणि तिकून दिंडीवाल्याची पेटी चोरून घेऊन घरी आला. बायकोला म्हणला मला विठोबा पावला. बायको म्हणली भोजेकर 21 वर्षापासून जातोय मुक्ताबाईपर्यंत सोबत, पण अजून देव पावला नाही. ते म्हणले त्याची पुण्य इथं पाहिजे. बायको म्हणली तुम्ही भाग्यवान आहे, पहिल्याच वारी तुम्हाला देव पावला. म्हणले पितळाची पेटी, गोदरेज 9 तालचं कुलूप आहे, मजबूत माल आहे, पहिल्याच वारी ती ठोबा पावला. हातोडीनं त्या मागच्या घरामध्ये कुलूप तोडलं, कळीतून कुलूप बाजूला केलं, कडीतून कोंडा बाजूला केला आणि पेटीचं झाकण उघडलं. त्याला वाटलं पिवळा माल असेल, पैसे असतील, बंडल असतील, धन असेल. जसं त्याने झाकण उघडलं त्याच्यात नाव्याचं दाढी करायचं सामान होतं. कथा देवाच्या आहेत, आपले राहाडे वे ग्रंथ. ग्रंथ 4 वेद, 6 शास्त्र, 18 पुराणे, उपनिषद आहेत. ग्रंथ अनेक आहे, संत एकांती बैसले, सकळ सिद्धांत शोधले. सगळ्या ग्रंथांचा सार काही मोजके ग्रंथ काढलेत संतांनी. त्या ग्रंथांमध्ये कथा आहे. कथा मोरयाची, कथा कार्तिकाची, कथा भास्कराची, कथा शंकराची. समस्तामध्ये श्रेष्ठ माझ्या राघवाची. कथा अनेक आहे हो. भगवंताच्या कथा जीवनातल्या व्यथा हरण करतात म्हणून ग्रंथ आम्हाला मार्गदर्शक आहे. मग काय गरज आहे महाराज या कथा ऐकायची? तर ऐका, कथा कीर्तनाची गरज माणसांनाच आहे, नाही तर काय थोडी. श्वान सुकुरे बापुडे खंती त्यानं करा होणे गाढव. कथा कीर्तनाची गरज माणसांनाच, कुत्र्या मांजऱ्यांना नाही. मला सांगा, तुमच्या मांडव्यामध्ये एखादी कुत्रा माणसाच्या मौतीनं मेला का? कुत्रा माणसाच्या मौतीनं मरत नाही, पण असे बरेच माणसं आहेत. कुत्रा माणसाच्या मौतीनं मरत नाही, पण असे बरेच माणसं आहेत की ते. अरे बापरे, मला वाटलं फुटतो का ना. डुकराला कीर्तनाची गरज नाही. डुकर गटारात तोडतं, घाणीत भरतं, गटारातून बाहेर निघतं, समोर बंगला गालीच्या सोपाचे 1.5 टनाचा एस घे. आणि कहे ध्यान नाही मोठे, आणि कहे ध्यान नाही मोठे, आणि कहे ध्यान नाही मोठे, आणि कहे ध्यान नाही देवाचे भजन, आणि नाही मोठे याच देही घडे देवाचे भजन, आणि हे ज्ञान नाही कोठे. गेन वाढवा.
डुक्कर गटारात लोटतं, घाणीत भरतं, गटारातून बाहेर निघता, ख्यांगाला घाण लागलेली आहे, समोर बंगला आहे, गालीच्या सोपाचे 1.5 टनाचं एसी. असं कधी झालं का? गटारातलं डुक्कर बंगल्यात जाऊन लोळायला लागलं? गटारातलं डुक्कर बंगल्यात जाऊन कधीच लोळत नाही, पण असे बरेच बंगल्यावाले आहेत. तसं करू नये म्हणून तर सप्ताह आहे. म्हणून कथा कीर्तनाची गरज माणसांना आहे. ग्रंथ संत तेची संत ज्यांचा हेत. ऐका, साधूची एक परिभाषा आहे, 6+2 = साधू. ज्याने 6 धुतले, काम, क्रोध, लोभ, मद, मत्सर, अहंकार, षड्विकार ज्याने धुतले त्याला साधू म्हणतात. खरा साधू ओळखता येत नाही. खरा साधू बलराम दादाला ओळखता आला नाही. खरा साधू सीतामाईला ओळखता आला नाही. खरा साधू बजरंग बलीला ओळखता आला नाही. रावण सीतेला पळवायला आला होता तेव्हा कोणाच्या रूपात होता? साधूच्या. मग खरा साधू सीतामाईला ओळखता आला का? जर खरा साधू सीतामाईला ओळखता आला नाही तर आपल्या शांताबाईला ओळखता येईल का? अजिबात नाही, ओळखू येतच नाही. मायबाप साधू गेल्यानंतर साधूची किंमत कळते. शूर ओळखावा आणि संत ओळखावा. वामन भाऊ गेल्यानंतर लोकांना कळालं. श्री संत भगवान बाबा गेल्यानंतर, समाधिस्थ झाल्यानंतर समाजाला कळालं. ज्ञानोबाराय तुकोबाराय गेल्यानंतर समाजाला कळाले. साधू गेल्यानंतर समाजाला त्या ठिकाणी ओळख होते. पण तोपर्यंत वेळ निघून गेलेली असते. खरा साधू ओळखता येत नाही, अजिबात नाही, बिलकुल नाही. सध्या तुम्ही कोणालाही साधू समजायला लागले. जिंदगी एक जंग है, जब तक बीवी संग है. लढाईचे ना, संसार म्हटलं की लढाईचे. जाऊ द्या, बायकोला इंग्लिश मध्ये काय म्हणतात? वाईफ. स्पेलिंग काय आहे तिचं? WIFE. याच्यातच सगळं आलं. WIFE, विदाऊट इन्फॉर्मेशन फायटिंग एव्हरीथिंग. जी कुठलीही पूर्व सूचना न देता झगडायला तयार आहे तिला वाईफ म्हणतात, पत्नी नाही. हे पाश्चात्य लोकांचं नाव आहे. भारतामध्ये वाईफ नाही, भारतामध्ये ग्रहलक्ष्मीचा दर्जा आहे तुम्हाला. आणि माझ्या मातांनो, मी या व्यासपीठावरून मोठ्या जबाबदारीनं बोलतोय. हिंदू धर्मात जेवढा स्त्री जातीचा सन्मान केला जातो तेवढा इतरत्र कोणत्याच धर्मात केला जात नाही. या धर्मात स्त्रीला लक्ष्मीचा दर्जा आहे. या धर्मात लक्ष्मीचा दर्जा तुम्हाला देण्यात आलेला आहे. ग्रहलक्ष्मी, भाग्यलक्ष्मी, महासरस्वती, महाकाली, महागौरी एवढ्या नावाने तुम्ही सुशोभित आहेत. सगळ्या देवांचा एकच दिवस उपवास आहे, तुमचे 9 दिवस उपवास आहे. नवरात्री तुमची आहे. नवरात्री म्हणजे काय? आमच्या जीवनातल्या 9 नात्यांचा स्त्री जातीचा सन्मान करणे म्हणजेच नवरात्री. विठाला विठाला ग्रंथ, संत आणि तिसरा आहे भगवंत. मग काय गरज आहे महाराज देवाची आम्हाला? विश्व भरण पोषण कर जोई. जगाचं भरण पोषण करतो त्याला ईश्वर म्हणतात. मग ईश्वराची गरज काय? खाणं तुमच्या हाती आहे, पचवणं त्याच्या हाती आहे, झोपणं तुमच्या हाती आहे, पाठ उठवणं त्याच्या हाती आहे, मोटरसायकल घेणं तुमच्या हाती, पण तिच्यावर बसून परडीपासून मांडव्यापर्यंत पोचवणं त्याच्या हाती आहे. गहू पिकवणं तुमच्या हाती आहे, पण तो खाऊ द्यायचा की नाही हे त्याच्या हाती आहे. बंगला बांधणं तुमच्या हाती आहे, पण त्याच्यात राहू द्यायचं की नाही हे ज्याच्या हाती आहे त्याला देव म्हणतात. म्हणून ग्रंथ, संत, भगवंत आणि यांच्यापैकी मागायचं तो फक्त मायबाप परमात्मा. मांगो उसी से जो दे खुशी से, कहना किसी से. काही गोष्टी मागितल्याशिवाय मिळत नाही, काही गोष्टी बिना मागता मिळतात. आपण देवाला जन्म मागितला नव्हता, तो आपल्याला मिळाला. काही गोष्टी मागितल्याशिवाय मिळत नाही. भगवंताकडे भक्ती मागावी लागते तेव्हा मिळते. आणि काही गोष्टी बिना मागतात मिळतात, काही मागूनही मिळत नाही. काही गोष्टी भूक लागल्या म्हणजे खायच्या असतात, काही भूक नसली तरी खायच्या असतात, काही भूक असली तरी खायच्या नसतात. काही गोष्टी तहान लागली म्हणजे प्यायच्या असतात, काही तहान नसली तरी प्यायच्या असतात, काही तहान असली तरी प्यायचे नसतात. तहान असली म्हणजे प्यायचं पाणी, तहान नसली तरी प्यायचं सरबत, आणि तहान असली तरी पिऊ नये. जन्म आम्ही मागितला नाही, तो मिळाला. काही गोष्टी मागितल्याशिवाय मिळत नाही. मायबाप मागायचं तर भगवंताकडे आहे, आणि संत कधी मागत नाही. काही मागणे आम्हानुचित वडिलांची रीत. हात पसरी जीने हात पसरी जीने हात पसरी
करी ब्रह्मांड ठेंगणे, हा तपस्री जेने गेन मोकळा कर दादा. हा तपस्री असाच ठेवा. धन्यवाद. देव तुमचं भलं करो. 5-25 येल मांडवावर जाऊ तुमचा. हा तपस्री जिने धिगत्याचे, धिग म्हणजे धिक्कार, हात पसरू नये. तुलसी कर करे करतल करना करे, जिस दिन करतल कर करे उस दिन मरण भले. मागू नये. मागितल्याने आत्मबल कमजोर होतं. देवाकडे मागत नका जाऊ. तुम्ही मागाल तो देईल इतका संकुचित नाही तो. कहते चिंटी के पैरों में घुंघरू बजते, उसकी आवाज परमात्मा सुनता है. मुंगी किती बारीक, पाय किती बारीक, घुंघरू किती बारीक, घुंगरांचा आवाज किती बारीक, आणि एवढा बारीक आवाज ऐकायला त्याचे कान किती बारीक असतील. मग मुंगीच्या पावलातल्या घुंगरांचा आवाज जर देवाला ऐकायला जातो, तर तुम्ही कीर्तनात बसून गप्पा मारता त्याला ऐकायला जात नसेल का? देव सगळ्या ठिकाणी की नाही. जडीस्थळी काष्टीपाशाने आहे, वनमाळी जेथे तेथे. ईश्वरा सर्वभूतानां सदस्य तिष्ठती. विठ्ठल जडीस्थळी भरला रीता ठावणे उरलाज में दृष्टीने पाहिला विठ्ठलची. यहाँ वहाँ जहाँ तहा मत पोचो कहा कहा, कन कन में भगवान. देव नटला नाना परी भरून उरला चराचरी. दुधामध्ये जसे लोणी तसा देव चक्रपाणी. सर्वा घटीराम. देव सगळ्या ठिकाणी की नाही. लाकडामध्ये, अग्नीमध्ये, माणसामध्ये, जनावरांमध्ये 2 पायाचे, 4 पायाचे, 6 पायाचे, 8 पायाचे, 10 पायाचे, बिना पायाच्या. लाकडात देव आहे, अग्नीत देव आहे, माणसात देव आहे, पाण्यात देव आहे, दुधात देव आहे की नाही. दुधात देव आहे की नाही, पाण्यात देव आहे की नाही. मग दुधात पाणी टाकल्यावर पाण्यातला देव पाहत नसेल का? पाहतो ना, पण आमच्या ध्यानात येत नाही. केलीस चोरी रात्र अंधारी, बाजूला नवते बाजूला चारी. अचानक कटे पण झाले, खाली पडली सही, पाहणारा पाहतो तोला जाणीव याची नाही. कई लोग म्हणता महाराज आप लोग पत्थर की पूजा क्यों करते हो? मैंने कहा भैया ईश्वरा सर्वभूतानां. देव सगळ्या ठिकाणी आहे. आम्ही कणाकणामध्ये ईश्वराचं अस्तित्व पाहतो. आम्ही इतका आदर आहे. आमच्या देशात नदीला माय म्हणतात. इतना आदर नदियों को जहां माता कह के बुलाते हैं. ओ इतना आदर इंसान तो क्या पत्थर भी पूजे जाते हैं. ओ इस धरती पे मैंने जन्म लिया, इस धरती पे मैंने जन्म लिया, ये सोच के मैं इतराता हूँ. भारत का रहने वाला हूँ, भारत की बात सुनाता हूँ. भारत का रहने वाला हूँ, भारत की बात सुनाता हूँ. इतना आदर नदियों को जहां माता कह के बुलाते हैं. आमच्या देशात नदीला माय म्हणतात. इतना आदर इंसान तो क्या पत्थर भी पूजे जाते हैं. तो बताओ महाराज आप पत्थर की पूजा क्यों करते हो? मैंने कहा भैया किताबें पढ़ने से ज्ञान नहीं होता, मंदिर जाने से भगवान नहीं मिलता. पत्थर को लोग इसलिए पूछते हैं कि भरोसे के लायक कोई इंसान नहीं मिलता. भगवान समझ के माथा रखो तो वहां पत्थर निकलता है. जिथे श्रद्धा असेल तिथे परमात्मा आहे. माय बापा हो, म्हणून आमच्या संतांनी आम्हाला सगळ्या ठिकाणी सर्वाभूती पाहे एक वासुदेव. जे जे भेटे भूत किंवा जे जे दृष्टी दिसे ते ते हरिरूप. पूजा ध्यान जप त्याशी नाही. ज्याच्या दृष्टीमध्ये सगळीकडे सर्वात्मा समदर्शी त्या ठिकाणी परमात्मा आहे. त्याला कशाची गरज नाहीये. म्हणून मागायचं. काही ठिकाणी मागणार आहे पण देणारा नाही, काही ठिकाणी देणार आहे पण मागणार नाही, काही ठिकाणी देणाराही नाही मागणाराही नाही, काही ठिकाणी देणार आहे पण मागणार नाही. काय झालं, गावामध्ये मंदिर होतं, लोक मंदिरात यायचे, आरतीला यायचे, सगळेजण यायचे. गरीब माणूस आहे आरतीला, बाकीच्याने हुसकलमले पण मंदिरात यायचं नाही. तो म्हणला अरे सबके लिए खुला आहे मंदिर. तो म्हणला शांतपणाने तत्वज्ञान तिकडे सांगायचं. अरे म्हणले देवाच्या मंदिरात सगळे सारखे असतात. म्हणले आगाऊपणा नाही, इथं यायचं नाही. राहिलं. त्याला वाटलं जर गावात मंदिरात येऊ देते नाही तर काही गावात राहण्यात अर्थ नाही. त्याने गावाचा त्याग केला, जंगलामध्ये गेला, बराच लांब गेला. निर्जन जंगलामध्ये त्याने पाहिलं एक मंदिर आहे, मोडकळीस आलेलं आहे, मूर्ती दुभंग पावलेली आहे. तिथे स्नान नाही, तिथे पूजा नाही, तिथे अगरबत्ती नाही, तिथे काही अन्नदान नाही, कुठली षोडशोपचारी पूजा नाही आणि अर्चना भक्ती नाही. त्याला वाटलं देव जर सगळ्या ठिकाणी आहे तर इथेही परमात्म्याचा वास आहे. त्याने तिथे स्वच्छता केली, त्या मूर्तीला स्नान घातलं, दिवाबत्ती केली, फुलांचे हार घातले, प्रसन्न वातावरण झालं. ती देवता त्या ठिकाणी जागृत झाली. एवढ्या दिवसापासून उपेक्षित असणारी ती देवता याने तिचे षोडशोपचारे पूजन केल्यामुळे ती एकदम प्रगट झाली. अनादि निर्गुण प्रगटली भवानी.
टाळ्या तर वाजल्या पाहिजे त्यांच्यासाठी. एवढं बरं आहे तुमचं कोणाच्या अंगात येत नाही. मला तीच भीती राहते. त्या सिल्लोडला माझी कथा होती, मी कथेत जोगवा म्हटला कृष्णा महाराज. 2 माऊल्यांच्या अंगातच झालं पुढून. एक तर स्टेजकडे धावतच झाली. मी स्टेजून उडी मारून निघून गेलो. मी म्हटलं जर तिने धडक दिली संभाजी महाराज 2-3 बारगड्या मोडून टाकायची. बरं, देव खरंच अंगात येतो का? येतो? एकच उत्तर द्या. बोला ना लाडक्या बहिणी हो, बोला ना. आले का 2100 आले? येते पुढच्या महिन्यात येणार. मी कालच रिन्युअल केलं अपडेट. काय गंमत आहे महाराज. लोक 1500 रुपयात मुख्यमंत्र्याची दाजी बनली. एक मला म्हणले महाराज काल आपण साडू म्हटलं कशाहून साडू. माझी बायको एकटीची नाही म्हणली फॉर्म नाही भरला का? सांगा ना माय, देव खरंच अंगात येतो का? हो किंवा नाही म्हणा. नाही म्हटलं तर काय अजामीन पात्र गुन्हा दाखल होईल का तुमच्यावर? आजीबाईने मी तुमचाच आहे, तुमच्या लेकरासारखं आहे. येतो? नाही येत नाही. कसलं म्हणतात तुम्ही येत नाही? तो तुमच्या शरीरातून कधी बाहेर जातच नाही. देव अंगात येत नाही, तो ऑलरेडी तुमच्या अंगातच आहे. आणि ज्या दिवशी तुमच्या अंगातून गेला रघुपती राघव तैसार हृदयामध्ये मी असता सर्व सुखाची. जोपर्यंत तो आहे तोपर्यंतच किंमत आहे. परिमळ गेलिया आयुष्य शेवटी तो आहे म्हणूनच बरं आहे. लोक सांगतात महाराज चांगला माणूस होता. अहो लय चांगला माणूस. आम्ही दोघं सोबतच ना, शाळेत सोबतच जायचो. एका सायकल डबल सीट बस परडीला जायचो, एक डबा खायचो, एकच बेंचवर बसायचो, एकच पुस्तक फाडायचो, 2 कॉप्या करायचो. आम्ही सोबतच व्यवसाय सुरू केला ना महाराज. आणि काल रात्री आम्ही संध्याकाळी रात्री 11 वाजेपर्यंत एका ठिकाणी बसून पित होतो चहा. मला म्हणला जीव कसा घाबरा झाला. घरी गेला आणि बायकोला सांगितलं चहा ठेव. बायकोने चांगलं विचारलं चहा आल्याचा ठेवू का गेल्याचा ठेवू? याने सांगितलं गेल्याचाच ठेव. बाईनं अमृततुल्य केला. काय नाव आहे बाप त्याला? अमृततुल्य. चहा अमृततुल्य, आमदार अमृततुल्य, सरपंच अमृततुल्य, उपसरपंच बी लई नावाचा अमृततुल्य आला. बायकोनं चहा केला, कप बशी दिला, कपातला चहा बशीत होतला. बशी घेतली आणि पहिलाच घोट तोंडाला लावणार. आमच्या आईराणीत एक म्हण आहे, जसा घोट गेला तशी गुचकी आली. उनी गुचकी गया पुचकी. क्षणभंगुर नाही भरवसा, वारे सावध थोडा माया आशा. काही न चले मग गडा पडेल फासा, पुढे हुशार थोर आहे वडसागा. राम राम स्मरारी. यांच्यामुळे अख्ख्या मंडपाची शोभा आहे बरं महाराज. मी पहिल्यांदा पाहिलं वासुदेव. आता ही दुर्मिळ होत चाललेली ही कलाकृती किंवा आता कुठे दिसत नाही. पण तुम्ही भाग्यवान आहेत. सकाळच्या प्रहरी हरिनाम बोला, वासुदेव आला तर वासुदेव आला. सकाळच्या प्रहरी हरिनाम बोला, वासुदेव आला तर वासुदेव बोला. गाथ्यातलं नाही ते माथ्यातलं. देवता नावाचा चित्रपट आहे, त्याच्यातलं गाणं आहे ते. चिंचेच्या झाडाला बांधलाय घोडा. मायबाप ही जुन्या काळात 15-20 वर्ष अगोदर जुन्या काळात चांगला होता महाराज. जुन्या काळातला आनंदच वेगळा होता. जुन्या काळात गाणे बी चांगले होते. लहानपणी एकच गाणं माहिती आम्हाला, पडते झाडे पाहूया. काय गोड वाटे ते सुधा महाराज. पुढचं वाक्य लय गोड आहे, मामी मोठी सुगरण. तेव्हा मामी बी सुगरण होती. आता मामी भाचा पाहून दुधात पाणी होतं ती. जुना काळ आनंद होता. आम्ही शाळेत जायचो 10वी पर्यंत पायात चप्पल नव्हती. 4:45 वाजले की नजर फक्त गाड्याकडे राहायची. आणि एकदा टोल वाजला, शाळा सुटली, पाटी फुटली. आई मला भग्याने, हा भग्या कोण होता अजून सापडला नाही. काय बघायला बदनाम केलं लोकांनी. पण जुना काळ होता, आनंदाचा होता, सुखाचा होता. मायबाप परमात्मा बाहेर कुठे जात नाही, तुमच्या माझ्या प्रत्येकाच्या अंतरात्म्यामध्ये स्थित आहे. तो आपल्या जवळ आहे मायबाप. हो मग ती देवता प्रकट झाली. चला
तिला वाटलं एवढ्या दिवसापासून उपेक्षा होती आणि तू मला उजेडात आणलं बाबा, माग तुला काय मागायचं आहे बघा. इथे आता मागणारा अधिकारी आहे, देणारा अधिकारी नाही. त्याला सांगितलं माग, तुला काय मागायचं आहे. तो म्हणला माय मागतो, पण तू कोण. म्हणली मी देवी. म्हणले तू कोणती देवी आहे. म्हणले तुला काय घेणं देणं, मी देवी फक्त. तो म्हणलं नाही नाव सांग ना. म्हणले तुला नावाचे काय घेणं नाही. तो म्हणला सध्या देव्यालाही झाल्या, तू कोणती देवी ते सांग. ते म्हणले अरे देवी ना. ते म्हणला मागे एक देवी पाण्याच्या टपमध्ये पडून मेली, आठवते का. जान्हवीची मम्मी. आम्ही गेलो होतो ना मुंबईला भेटायला मेनकिसना महाराज. मागे एक देवी पाण्यात पडून मेली ना, काय नाव तिचं, श्रीदेवी. हे बरोबर ध्यानात आहे तुमच्या. आता नवरात्रीपैकी 4थ्या क्रमांकाची देवी सांगा. मलाही माहिती नाही. माय बाप त्यांनी सांगितलं देवी कोणती असो मला नाव सांग. माय ती म्हणली बाबा ऐक मी अवदस आहे. हा म्हणला मला प्रसन्न झाली, कोण अवदसा. ती म्हणे आता माग तुला काय मागायचं, आता काय करावं. तो हुशार होता. ते म्हणलं माय मला काही द्यावं असं वाटत असेल तर एक कर. मी जन्माला आल्यापासून तुझा जो मुक्काम माझ्या घरात आहे तेवढा मुक्काम हलीव, माझ्या घरात राहू नको. ती म्हणली हरकत नाही. आणि अवदसा गेली ना महाराज, मी नाही नाथ महाराज सांगतात अवदसा निमाली दरिद्राची दुर्बडाची कन्या समर्थाने आणि अवदसा निमाली. अवदसा गेली, गाडी बंगला जमीन जुमला, बँक बॅलन्स सगळं एकदम व्यवस्थित झालं, प्रचंड प्रगती झाली. लोकांनी विचार केला आपण याला मंदिरात येऊ दिलं नाही, याला आपण गावाच्या बाहेर हुसकवलं. लोकांनी म्हणले का रे आम्ही तुला गावात मंदिरात येऊ दिलं, तुला गावाच्या बाहेर हुसकवलं. तो म्हणला मग जंगलात गेलो. म्हणले मग तुला एकच काय शक्य झालं. तो म्हणला मी जंगलातल्या मंदिरातल्या देवीची उपासना केली. यांना वाटलं आपण एवढ्या दिवसापासून गावातल्या मंदिरात पूजा करतोय, आपलं बरं झालं नाही. याला एवढ्या कमी दिवसामध्ये देव पावला, याचा अर्थ गावातल्या मंदिरात काही दम राहिला नाही. मंत्रमूर्ती माला 3 गोष्टी बदलवता येत नाही भागवतकार सांगतात. यांनी पाहिलं म्हणले काही खरं नाही. हे त्या जंगलातल्या मंदिरात गेले, तिथे पैसा अडका जमा केला, रोषणाई भंडारा अन्नदान फुलं जल्लोष डीजे झुमकावाली सगळ्याच प्रकार तिथे झाला. इतकं जोरात झालं की ती देवता पुन्हा प्रसन्न झाली आणि ती सगळ्यांना म्हणली मागा तुम्हाला काय मागायचंय. मग यांना मागायची अक्कल पाहिजे होती ना. हे म्हणले माय तुझी सदैव कृपा आमच्यावरती राहू दे. अहो गुंठ्यावर जमिनी विकल्या, गुंठ्यावर अवदसाची कृपा झाल्यावर राहिलं काय सांगा ना. इथे देणारा अधिकारी रे, मागणारे नाही. संसारात मागणाराही नाही देणाराही नाही. संसारी माणसाने संसारी माणसाकडे मागू नये. का उघड्यापाशी नागडं गेलं सर्रात इवानं मेलं. मग जे अभंग आपण त्या ठिकाणी चिंतनासाठी घेतला, मागणारे तुकोबार आहे आणि देणारा परमात्मा आहे. मागायचं काय, भगवंतानं हट्ट धरला की तुकोबाराया काहीतरी मागून घ्या. हे म्हणतात काही मागणे अमानुचित. म्हणले नाही 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 माझी इच्छा आहे काहीतरी मागा. मग तुकोबाराया सांगतात ठीक आहे तुझा अपमान होऊ नये म्हणून मागतो, देशील तर एकच दे. हेची दान देगा देवा, 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 हेची
हिची दान देगा देवा तुझा विसरण भवा. का विसरले तया थोर झाले हानी पचतील खानी 84. हिंदीत एक सुभाषित है, याद है तो आबाद है आणि भूल गए तो बर्बाद है. याद याच्या उलट काय होतं? याद याच्या उलट दया. टप्पूची मम्मी याद विसरले तया थोर झाली हानी पचतील खानी 84. म्हणून तुझा विसर न भावा. मग का हो, जे तुकोबराय सांगता शिंक जांभई खोकला इतुका वेळ वाया गेला. जे तुकोबराय सांगता शिंक जांभई खोकला आला तितकंच चिंतनात खंड पडला. आणि ते तुकोबराय म्हणता तुझा विसर न भावा. ही विसंगती कशी आहे? तुकोबरायांनी तुमचं माझं सगळ्यांचं वकिलीपत्र घेतलेलं आहे. जड भरत नावाचा एक राजा होऊन गेला. तुम्ही भागवतात कथा ऐकली असेल, मी काही त्याच्यावर विस्तार करणार नाही. जड भरत राजा होता. भरताच्या वंशात जन्माला आला होता. भरताचा मुलगा वत्सर, वत्सरच्या वंशामध्ये अंग, अंगच्या वंशामध्ये वेन, वेनच्या वंशामध्ये प्रियव्रत, प्रियव्रतचा अग्नित्र, अग्निचा नाभी, नाभीचा ऋषभदेव, ऋषभदेवाला झाले 100 मुलं. सगळ्यात मोठा भरत. या देशात झाले 3 भरत. रामायणातला भरत, भागवतातला भरत, महाभारतातला भरत. कर्मयोगी भरत, भक्तियोगी भरत, ज्ञानयोगी भरत. या देशात झाले 3 भरत. म्हणून या देशाचं नाव पडलं भारत. त्याने देवासाठी घेऊन जोग अवघा भोग तेजीला त्याने सगळ्या गोष्टी त्याग केला. गंडकी नदी पुलहाश्रम हरिहर क्षेत्र काठमांडू इथे गंडकी नदीच्या काठावरती आला. पर्णकुटी बांधून राहायला लागला. सगळ्या संसाराचा त्याग केला होता. गरोदर हरिण पाहिली, तिचा गर्भ पाण्यात पडताना पाहिला. धावत गेला आणि भरताना ते हरणाचं पाडस उचललं. त्याला वाटलं बरं झालं मी होतो म्हणून हे वाचलं. बऱ्याच लोकांना भ्रम आहे महाराज मी म्हणून घर चालतंय. परवा मला एक म्हणला महाराज मी गेल्यावर मागच्याचं कसं होईल. त्याला म्हटलं तू मर, मागचे तेल लावून चपात्या खातील. कोणत्या भ्रांतीत तुम्ही? किस धुन में बैठा है बावरे किस्मत में मस्ताना है. सोने वाले जाग जा संसार मुसाफिर खाना है. किस धुन में बैठा है बावरे किस्मत में मस्ताना है. भ्रांती दे तुम्ही ऐका ना. भ्रांती काहीच फरक पडत नाही आपण गेल्यावर. जनपळ भर म्हणतील हाय हाय मी जाता राहील कार्य काय. रामकृष्ण आले गेले त्याविन का जग ओसच पडले. और रामकृष्ण आले गेले जग थांबलं नाही. 84 मध्ये श्रीमती इंदिरा गांधी गेले. लोकांना वाटलं देश चालणार नाही. चालला देश. इंदिराजी गेले, राजीवजी आले, राजीवजी गेले, व्ही पी सिंग आले, व्ही पी सिंग गेले, नरसिंहराव आले, नरसिंहराव गेले, देवेगौडा आले, देवेगौडा गेले, इंद्रकुमार गुजराल, इंद्रकुमार गुजराल गेले, चरण सिंग आले, चरण सिंग गेले, मनमोहन सिंग आले, मनमोहन सिंग गेले, अटलजी आले, अटलजी गेले, आदरणीय मोदीजी आले. मग मोदीजी गेल्यानंतर देश चालणारच आहे ना. मोदीजी गेले की पुढचा पंतप्रधान मी आहे. थांबणार आहे काय? अजिबात नाही माझ्या भाऊ, बिलकुल नाही, अजिबात नाही. आपल्याला भ्रम येतो की माझ्या अहो काय घेऊन बसला. तू बरं 350 वर्ष अगोदर सांगता शेजीची काम ना बरोबर आहे. जितकं जीवापाड प्रेम केलं ते सुद्धा सोबत नाही. कोरोनामध्ये आलं ना प्रत्येक. कोरोनात आमच्या शेजार जोडपं खोकलायला लागलं. 16 किलोमीटर दोघं मोटरसायकलवरती बसून गेले. दोघांनी टेस्ट केली कोरोनाची, रिपोर्ट आले. नवराला पॉझिटिव्ह, बाई आली निगेटिव्ह. जी बाई 16 किलोमीटर मोटरसायकल डबल सीट बसून गेली होती, नवरा पॉझिटिव्ह आल्याबरोबर ती बाई 16 किलोमीटर घरी पायी आली, पण डबल सीट बसली नाही. कोणत्या भ्रांतीत आहेत तुम्ही? माता पिता बंधू बहिणी कोणी न पावती निर्वाणे. कोणी न पावती निर्वाणे. इष्ट मित्र स्वजन सखे हे तो सुखाची मांडणे. इष्ट मित्र स्वजन सखे हे तो सुखाची मांडणे. तेथे तुला एकला मी दुःख भोगी. अंग पाकळता
माता पिता बंधू भगिनी कोणी न पावती एकला मी दुःख भोगी कुंभ पाक जाचने तेथे कोणी सोडवे ना एका सद्गुरु वाचोने म्हणून तुझा विसर न व्हावा सोडवणार कोणीच नाहीये हा भ्रम आहे म्हणून देवा हेची दान देगा देवा तुझा विसर न व्हावा भरताला विसर पडला आयुष्यभर चिंतन केलं पण मरताना विस्मरण झालं परिणाम जड भरत राजा हरणी गर्भा गेला घाला तो घातला असं होऊ नये म्हणून तुझा विसर न व्हावा बरं तू को बरं आहे तुम्हाला माझा विसर पडला नाही तर काय कराल गुना काय कराल तू को बराया गुण गायी नावडी माझी वाणी तुझे वर्णी गुण नाम हेची माझी सर्व जोडी जोडी म्हणजे लाभ फायदा नफा बेनिफिट गुण गायी नावडी गुणवान कुलवान धनवान शिलवान प्रज्ञावान लक्ष्मीवान फक्त भगवान आहे परमात्मा लक्ष्मीवान आहे लक्ष्मीपती वेगळे लक्ष्मीपुत्र वेगळे लक्ष्मीनाथ वेगळे तो लक्ष्मीनाथ एक येले धनिया तो लक्ष्मीनाथ आहे क्रांतीवीर मधला लक्ष्मीपुत्र वेगळे लक्ष्मीपती वेगळे जाऊ द्या माझ्या मातांना विचारतो फक्त माझ्या माता ध्यान द्या तुम्ही भगवान विष्णूचा फोटो पाहिलाय ना ऐकताय ना भगवान विष्णूचा फोटो पाहिलाय ना कशावर झोपलाय भगवान विष्णू कशावर झोपले कॉटवर कशावर शेषावर झोपले आणि पायाजवळ कोण आहे काय करते ती पाय दाबते जगत पितेचे पाय जगत जननी दाबते हा फोटो पाहिला की आपल्याला काय सांगतो लक्ष्मी भगवंताचे पाय दाबते ज्या घरात रोज मालकाच्या चरणांची सेवा केल्या जाते त्या घरात लक्ष्मी नांदते म्हणून रोज मालकाच्या पायांची सेवा करत जा मी काल असंच बोललो एक बाई उभी राहिली म्हणले महाराज पाय बी तर चांगले पाहिजे संध्याकाळी सापडले का सापडले तर पाहिजे ते हा मार्केटला गेल्यावर संध्याकाळी सापडते बाजाराच्या दिवशी तर पारा गटरात दोघी पाय असतात अवघड आहे सगळं लक्ष्मीपती तो सहा गुण ऐका यश्री अवतार्य ज्ञान वैराग्य ऐश्वर्य हे साही गुणवर्य वस्ती जेथे म्हणून तो भगवंतू निसंगाचा सांगा तू पार्था तू दत्त चित्तू होई आता ज्ञानोबराय म्हणतात ऐका यश्री अवतार्य ज्ञान वैराग्य ऐश्वर्य यश जिकडे भगवान आहे तिकडे यश आहे जिकडे धर्म आहे तिकडे यश आहे परमात्मा धर्माच्या बाजूने उभा राहत नाही
यतो धर्मस्ततो जयः धर्मो रक्षति रक्षितः. जिकडे भगवान आहे तिकडे यश आहे. पटापट उत्तर द्या, थंडी वाढत चालली. महाभारताच्या लढाईमध्ये सैन्य जास्त कोणाचं? महाभारताच्या लढाईत सैन्य जास्त कोणाचं होतं? कौरवांचं. रथी अतिरथी महारथी कोणाच्या बाजूने होते? कौरवांच्या. द्रोणाचार्य, कृपाचार्य, भीष्माचार्य, कर्ण, जयद्रथ, शकुनी, दुर्योधन, दुःशासन हे कोणाच्या बाजूनं? म्हणजे सगळ्यात जास्त पारड जड कोणाचं होतं आणि विजय कोणाचा झाला? काय कारण होतं? परमात्म्यामुळे. भगवान त्यांच्या बाजूने होते ना. लढाई ठरली. का ठरली? द्रौपदीची विटंबना झाली. भर सभेत कुरुच्या द्रौपदीला केस धरून फरफटत आणलं. सगळ्यांना विनंती केली, सगळ्यांनी माना खाली घातल्या. नवऱ्यांपुढे गेली, नवऱ्यांनी खाली माना घातल्या. शेवटी भगवंताला हाका मारली. कोठे गुंतलासी द्वारकेच्या राया, कोठे गुंतलासी द्वारकेच्या राया, कोठे गुंतलासी द्वारकेच्या राया, कोठे गुंतलासी द्वारकेच्या सखया लावियेला वेळ का सखया वेळ का वेळ का वेळ का सखया लावियेला वेळ का सखया जरा या वेळ का सखया लावेल. जोपर्यंत द्रौपदीला वाटत होतं की ज्येष्ठ श्रेष्ठ वाचवतील, पती वाचवतील, आता कळालं की आता कोणीच वाचवणार नाही. कृपया बोलू नका माग. बोल नका, थंडी जास्त आहे पण बोल नका. ठीक आहे ठीक आहे ठीक आहे. मनातल्या मनात बोला 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 बोला. विठाल विठाल विठाल. मला गाडीत सांगितलं, मला घ्यायला जे आले होते परले, ते म्हणले महाराज बाहेर गावून बरेच लोक यात्रेला इथे येतात. एवढ्या थंडीत आले बिचारे. तेलगुण आली बाबा ती. कुठून? तेलंगणा. अरे बापरे. तेलंगणा. तेलंगणातून कालच अल्लू अर्जुन लाटक झाली होती हो तिथे. एवढ्या लांबून येत आहेत भगवंत. ही श्रद्धा आहे माझ्या. ज्याला आवड आहे त्याला सवड आहे. ज्याला आवडच ती तो जवळ असलं तरी मी काय डोकं उठाड लावलो बा. आवडे जे हरी देव काळजापासून आवडला पाहिजे. द्रौपदी आक्रोश आकांत करते. शेवटी तिने परमात्म्यावरती भार घातला. भगवान आलेत, वस्त्र पुरवलेत, भीम उठले. कोणीच उठलं नाही, फक्त भीम उठला होता. चिडला भीम. इस सभा में बैठे हुए क्षत्रिय सुने, जो इस संसार से गए वो क्षत्रिय भी सुने, जो इस संसार में आने वाले हो क्षत्रिय भी सुने. मैं पांडुपुत्र भीम में प्रतिज्ञा करता हूं कि जिस अपवित्र हाथों से दुशासन ने द्रौपदी के बाल खींचकर इस भरी सभा में लेकर आया था, मैं रणभूमि में दुशासन की छाती फाड़कर उसका लहू न पीऊं तो मैं अपने पूर्वजों को मुंह नहीं दिखाऊंगा. या देशाचा इतिहास आहे. ज्या ज्या वेळेस स्त्री जातीचा अपमान झाला, ते राज्य असेल, ते साम्राज्य असेल, ते वैभव असेल, ते नष्ट झालेलं आहे. द्रौपदी त्या ठिकाणी मायबाप. लढाई ठरली. द्रौपदीमुळे ती लढाई झाली. लढाई ठरली. देवानं शिष्टाई करून पाहिली, ती फिसकटली. मग 2 गट पडले. तेव्हा बी पडले होते. 2 गट पडले. कौरव पांडव. त्या शकुनीनं सगळ्यांना जमा केलं कौरवांकडून.
आणि दुर्योधनाला सांगितलं फक्त द्वारकेच्या कृष्णाची यादवी सेना आली की आपला विजय 100% आहे. तो म्हणला मामा टेन्शनच घेऊ नका, कृष्णाची सैन्य आपल्यालाच भेटेल. म्हणजे तुला एवढा कॉन्फिडन्स कसा? तो म्हणला कृष्ण मी फार जवळचे नातेवाईक आहे. पटकन उत्तर द्या, कृष्ण आणि दुर्योधन कोण होते? कृष्ण आणि दुर्योधन यांचं नातं काय होतं? तुम्ही सांगा ना, तुम्ही झोपतो इथेच, मलाही थंडी वाजायला लागली. तर कृष्ण आणि दुर्योधन यांचं नातं काय हो? भागवतात आलंय ना 8व्या स्कंदात, माफ करा 10व्या स्कंदात, भगवंताच्या संसाराचं वर्णन करत असताना देवाचा रुक्मिणीचा भाऊ रुक्मीची मुलगी रुक्मवती जेव्हा देण्यात आली, याच्या रुक्मिणीचे मुलं आहे ना, चारू, सोचारू, चारुगुप्त, विचारू, भद्रचारू, चारुचंद्र, हे त्याचे मुलं आहेत. त्या मुलांचे नावं 10 आहेत. आणि मग त्यावेळेस भगवंताचं आणि दुर्योधनाचं नातं काय? ऐका, कृष्ण आणि दुर्योधन सख्खे व्यायी होते. दुर्योधनाची लक्ष्मणा नावाची मुलगी देवाच्या सांब नावाच्या पोराला दिलेली होती. दिली होती म्हणजे त्याने पळवून आणली होती. शेवटी पोरग बापाच्याच वळणावर गेलं. बापानं रुक्मिणी पळवली, रावणानं काय पळवापळवी सुरू झाली महाराज देशात. कृष्णानं रुक्मिणी पळवली, सांबानं लक्ष्मणा पळवली, अर्जुनानं सुभद्रा पळवली, रावणाने सीता पळवली, ब्रिटिशांनी भवानी तलवार पळवली. काल परवा आमच्या जळगावचे न सांगलेलंच बरं आहे, जाऊ द्या. हा जो व्हायरस आला पळवापळवीचा अजूनही थांबत नाही. कोरोना आला 2 वर्षात, लस आली, याच्यावर अजून लस झाली नाही. हा रोग लय भयानक आहे. आधी हा रोग फक्त शहरात होता, आता खेड्यात बी घुसलेला आहे. आणि मग म्हणले काळजी करू नका, जवळचं नातं आहे माझं. दुर्योधन द्वारकेला गेला, देव झोपला होता. देव झोपत नाही, नाटकी आहे लहानपणापासून, डोळे लावून घेतली. दुर्योधनानं पाहिलं हे गवड्याचं पोरग आहे, गाई चारण्यात त्याचं आयुष्य गेलं. याने गाईंच्या शेपट्या फिरगडल्या आणि म्हणले मी एवढा मोठा राजा, एवढा मोठा माझा अधिकार, आणि म्हणले मी याच्या पायाजवळ. अरे म्हणलं हिड, उशाला जाऊन बसलं, ते रगेल होतं. अर्जुनाला पायाजवळ बसला, देव उठले ना. अर्जुना म्हणले, अर्जुना केव्हा? दुर्योधन म्हणले हे बाबा आधी मी आलो. म्हणले हे बघ मी आधी. अर्जुन म्हणले हे बघ कृष्णा, तुला लहानपणापासून सवय तोंड पाहून कामं करतो. म्हणले तसं नाही, पण मी त्याला पाहिलं. म्हणले काय झालं? म्हणले आमचे दोघांचे भांडणं ठरलेले आहेत, तुम्ही सपोर्ट कोणाला करणार ते सांगा. ठेवले नाही, मी लढाईत भाग घेणार नाही. सांगीन गोष्टी युक्तीच्या 4, हाती शस्त्र नाही धरणार. मी या भानगडीत पडत नाही. एकीकडे माझं सैन्य आहे, एकीकडे मी एकटा आहे, आणि मी असा आहे, मी हाती शस्त्र धरणार नाही. दुर्योधन मनातल्या मनात म्हणला, तू जर शस्त्र धरत नाही, तू तर चहा पोयाला बिन मागे ना, तू येतोच कशाला? तुझं सैन्य दे म्हणले, घेऊन जा. दुर्योधनाला आनंद झाला. मग भगवंतानं अर्जुनाला चिमटा काढला. म्हणले अर्जुना, हार तेरी निश्चित है, तू रहेगा उदास. माखन ले गया दुर्योधन, तेरे पास बची है छाछ. अर्जुन म्हणला, देवा जीत मेरी निश्चित है, मैं न रहूंगा उदास. माखन ले गया दुर्योधन तो क्या हुआ, माखन चोर तो है मेरे पास. एक तू ना मिले सारी दुनिया मिली तो क्या, एक धरला चित्ती आम्ही रखमाईचा पती. आपुला तो एक म्हणून ऐका यस, म्हणून गुण गाईन आवडी हेची माझी सर्व जोडी. तुकोबराया नुसते गुणानुवाद गावात भागत नाही. मुक्ती मागा, धन मागा, संपदा मागा. म्हणले मुक्ती नको, धन नको, संपदा नको, मग पाहिजे काय? न लगे मुक्ती, न लगे धन, न लगे संपदा.
संपदा का नको तुका म्हणे ज्याची संपदा एवढी सांगा ते कवडी गेली नाही. कोण? रावण. रावण सामान्य नव्हता, तरी लोक दरवर्षी पेटवतात त्याला. घेणं निंदेनं नाही, काही संबंध नाही. काय संबंध आहे रावणाचा तुमचा? तुम्ही रावणाला पेटवत्यात. यावर्षी आमच्या जळगावचा रावण पेटलाच नाही. सर्व पक्ष पुढारी आले, म्हणले का हो महाराज काय झालं? तो म्हणला मी तुमचं काय बिघडवलं की तुम्ही दरवर्षी मला पेटवत्यात? मायबाप, रावण सामान्य नव्हता. बरं तुम्ही दरवर्षी रावण दसऱ्याला पेटवता, तरी पुढच्या दसऱ्यापर्यंत जिवंत होतोच की नाही तो? रावण व्यक्ती नाही, रावण प्रवृत्ती आहे. रावणाची संपदा सामान्य नव्हती. कोठी घरे जेथे काशा आणि तांब्याची शुद्ध कांचनाची सप्तकोटी, शुद्ध कांचनाची सप्तकोटी, शुद्ध कांचनाची सप्तकोटी, सप्तकोटी, सप्तकोटी. 7 कोटी घरं शुद्ध सोन्याची होती. काशाची, तांब्याची, पितळाची, दगडाची, विटेबंदी, चिरीबंदी जाऊ द्या. रावणाची एक एक भिंत 3-3 हातात मावणार नाही अशी ओतीव सोन्याची होती. ओतीव. आपला 2 BHK 1 BHK 3 BHK कोणत्याच बजेटला बसत नाही. आपलं जे अपार्टमेंट सिस्टीमचं घर आहे त्याची मधली भिंत 4 इंचाची. इकडून गंगूबाईनं खिळा ठोकला की सखूबाईच्या किचनमध्ये निघतो. सखूबाईनं तेलाची घेतली टांगली, गंगूबाईनं खिळा काढला, तेल सांडलं ना. तुका म्हणे ज्याची संपदा एवढी सांगा ते कवडी. धन तुका म्हणे धन, धनासाठी देते प्राण. मुक्ती तुका म्हणे मुक्ती परणली नोवरी. मुक्ती नको, धन नको, संपदा नको. मग संत संग देई सदा विठोबा इतक्या उशीर असते का? इच्छितानं दे का देवा तुझा विस्तीर्ण व्हावा. गुणगायी नावडी याची माझी सर्व जोडी मुक्ती गुणगायी नावडी याची माझी सर्व जोडी. ठळक बातम्या संपल्या, वेळही संपली आपली. मायबाप, पूर्वी लोक सुखी होते. घरात माय होती, गोठ्यात गाय होती, दुधावर साय होती. आता घरात माई नाही, गोठ्यात गाय नाही, थैलीच्या दुधाला साई येत नाही. माय उरले की माईचं मॉडिफिकेशन झालं मम्मी लेकराला अंगावरचं दूध पाजत नाही, थैलीतलं दूध पाटलीत टाकून त्याच्या तोंडाला लागतं. त्या पोराला वाटतं हीच माझी आई आहे. त्या पोराला असं वाटतं ही माझी आई. ते पोरगं ते इतकं प्रेम करतं शेवटपर्यंत बाटली सोडत नाही. बाटलीची चटक कोणी लावली लेकराला? तुम्ही लावली ना. लहानपणी दुधाची बाटली, पोरगा शाळेत गेलं दप्तरात, हायस्कूलला गेल्यावर कोल्ड्रिंकची बाटली, कॉलेजला गेल्यावर बिअरची बाटली, नोकरी लागल्यावर रमची बाटली, रमच्या बाटली, तिजोरी बाटली. याने घेतली देशीची बाटली, हौसने फेटली. याने उचलली गावठीची बाटली, गावठीच्या बाटलीनं गातडी फाटली. डॉक्टरने लावली सलाईनची बाटली, सलाईनच्या बाटलीने जमलं नाही. याला वरतून लावली रक्ताची बाटली, शेवटी मेलं. त्याच्या मड्यावर अत्तरची बाटली. चटक तुम्ही लावली. घरात माय होती, गोठ्यात गाय होती, दुधावर साय होती.
या महाराष्ट्राला 3 मातांनी घडवलं. राजमाता राष्ट्रमाता जिजाबाई साहेब, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांनी या महाराष्ट्राची दशा आणि दिशा बदलवून टाकली. मायबाप, जिच्या हाती दोरी ती जगाते उद्धारी. तुमचा अधिकार लय मोठा आहे माय, तुमचा अधिकार लय मोठा आहे. तुम्हाला सगळे देव घाबरतात, नवरदेव सुद्धा. नवरदेवांचं तर लय अवघड आहे महाराज सध्या. प्रत्येक गावात 30 वर्षाच्या पुढचे टेम्पो भरून नवरदेव सापडतील अशी परिस्थिती. मला परवा 45 वर्षाचा नवरदेव भेटला. मला म्हणला बाबा म्हटलं काय पान म्हणे आपलं कुठे जुडतं का. म्हटलं काय वय तुझं म्हणे 45. म्हटलं 5 वर्षाकरता कशाला बट्टा लावतो आता. अरे उरले किती भल्या माणसा, पुढच्या 45 वर्षात डिपॉझिट जप्त होईल तू. तुमचा अधिकार लय मोठा आहे माय. काय अधिकार तुमचा सांगू. एका माईची नुसती नजर पडली तर 3 देव लहान लहान लेकरं होऊन पडले होते. आजचाच दिवस आहे ना तो. ब्रह्मा विष्णू आणि महेश्वर सामोरे बसले, मला हे दत्त गुरु दिसले, मला हे दत्त गुरु दिसले. तुम्हीच केली सारी किमया, कृतार्थ झाली माझी काया. माझ्या हाती तुमच्या भवती औदुंबर बसले, मला हे दत्त गुरु दिसले, मला हे दत्त गुरु दिसले. नुसती नजर पडली तर 3 देव लहान लहान लेकरून पडले होते. एका बाईची नजर पडली, सोन्याची लंका जळून खाली झाली. सीतेची नजर पडली, लंका जळून गेली. नुसती नजर पडू द्या, माणूस 2-3 एकर विकायलाही मागे पुढे. साधा अधिकार नाही माही तुमचा. नाद करायचा नाही, नाद. बाई ती कपड्याच्या दुकानासमोर प्लॅस्टिकची बाई पाहिली तरी माणूस उभा राहून जातो. आणि मग जवळ गेल्यावर अरे बापरे डुप्लिकेट का नको. कामाची कोतवाला याने नाडली बहुतांशी. रावणाचं वाटोळं झालं. रावणाचं मना सांग पा रावणा काय झाले, अकस्मात ते सर्व राज्य बुडाले. म्हणून कुडी वासना सांडी वेगी, बडे लागला काळ हा पाठी लागे. म्हणून संत संग देई सदा, गुणगायना आवडी हेची माझी सर्व जोडी. मग तुका म्हणे गर्भवासी, सुखे घालावी आम्हासी, गुणगायना आवडी हेची माझी सर्व जोडी. पण माय ऐका, हा जो संप्रदाय, हा संप्रदाय माझ्या मुक्ताबाईनं ज्ञानोबरायांना उपदेशात्मक बोलून या संप्रदायाची रचना केली. आज जो काही बहुजन समाजाचा कीर्तनकार या स्टेजवरती उभा राहून बोलू शकतो, याचं सगळं श्रेय मुक्ताबाईला जातं. जर ज्ञानोबरायांना मुक्ताबाईने त्या ठिकाणी उपदेश केला नसता, ताटीचे अभंग बोलले नसते, तर आज तुमच्या माझ्यापर्यंत हे पोचलंच नसतं. हा सौभाग्यवंत भाऊ त्याची मुक्ताई बहीण, आणि असा भाग्यवंत भाऊ त्याची मुक्ताई बहीण. भावाचं नातं फार जवळचं आहे हो. देवाने शिशुपाल मारला, चक्र सुदर्शन आला, बोटाला जखम झाली, रक्ताची चिरकांडी उडाली. सुभद्रेनं म्हटलं घरात चिंदी नाही. मग काय झालं. भर जरी ग पितांबर दिला फाडून, द्रौपदीस बंधू शोभे नारायण, द्रौपदीस बंधू शोभे नारायण. धन्य तोची भाऊ धन्य ती बहीण, धन्य तोची भाऊ धन्य ती बहीण. द्रौपदीस बंधू शोभे नारायण, द्रौपदीस बंधू शोभे नारायण. बहीण भावाचं नातं फार नाजूक आहे माय बाप. बहिणीचं लग्न झालं, बहीण सासरला निघाली. भावाच्या डोळ्यात अश्रूंच्या धारा दाटून आल्या. ताईडे तू मोठी होती, मी लहान होतो, लई छळलं, लई त्रास दिला तुला. ताई ग तू झालीस परक्याची, आशा सुटली माहेराची, बेडी पडली संसाराची. ताई ग तू झालीस परक्या. बहीण गेली, सासरे निघून गेली. बहिणीच्या लग्नातला खर्च भरपूर झाला, श्रीमंताच्या घरात दिलेली होती. नीतिशतक असं सांगतं, नीती अशी सांगते, आपली मुलगी श्रीमंताच्या घरात द्यावी आणि आपल्या घरात सून गरिबाच्या घरातून आणावी.
बहिणीचं लग्न लागून गेलं, बाप गेला होता, घरात म्हातारी आई होती, याचं लग्न झालं होतं, घरात पत्नी 2 मुलं होते, बहिणीचं लग्न इतकं थाटामाटात केलं, कर्ज काढलं, कर्जाच्या डोंगराखाली दबला. दिवाळीचा सण जवळ आला, वाटलं माझ्या बहिणीला माझ्या माहेराची आस लागेल. भाऊ भाऊबीजीला घ्यायला गेला. बहीण दिवसभर वाट पाहत होती. माझ्या भाऊराया ये रे नेवायाला, दिवाळीच्या सणाला ये रे नेवायाला. आठवण करते मी भोडी हरणी, माहेरची मी केली तयारी, जाईल रे वाया. माझ्या भाऊराया ये रे नेवाया. भाऊ आला, सासूला सांगितलं आई साहेब बहिणीला माहेरी घेऊन जातो. म्हणले घेऊन जा. बहिणीला घेऊन माहेरी आला. भावाचे 2 मुलं भाचे धावत आले. आत्या जर श्रीमंताच्या घरी असली तर भाच्यांना मोठं कौतुक वाटतं. 2 भाचे येऊन आत्याला भिलकले. आत्यानं खाऊ आणलेला त्यांना दिला. भाच्यांचे कपडे फाटले होते, पायात चप्पल नव्हती. वहिनीने डोक्यावर पदर घेतला. आपल्या त्या ठिकाणी असणाऱ्या ननंदेच्या चरणावर डोकं टेकवलं. पदर फाटका होता, बहिणीचे डोळे दाटून आलेत. बसलेत. भावाने सांगितलं चहा ठेव. चहा सोबत खायला काहीच नव्हतं. पोरांना विचारलं, पोरो दिवाळीला काहीच नाही. म्हणले आत्या यावर्षी आमच्या घरात दिवाळी साजरीच झाली नाही. वहिनीला विचारलं, वहिनी साहेब लेकरं काय सांगतायत? म्हणले ताई साहेब तुमच्या भावाला विचारा ना. भावाला विचारलं. म्हणले दादा असं रे का? म्हणले ताईडे तुझं लग्न झालं थाटामाटात, कर्ज लय काढल्या गेलं, लय कर्जाचा डोंगर झाला बघ. यावर्षी पीक पाणीही चांगलं झालं नाही, फार सोयाबीन पाण्यात गेली, कापसाला त्या ठिकाणी भाव नाही, लय अवघड झालं. आणि त्याच्यामुळे मग यावर्षी आमची दिवाळी अशीच गेली. लेकरांना कपडे नाही, तुझ्या वहिनीला साडी नाही, माईला पातळ नाही, भावाच्या अंगावरचे फाटके कपडे त्या बहिणीनं पाहिलं. 2 दिवस राहिली आणि भावाला सांगितलं जा मार्केटला, आईला पातळ आण, वहिनीला साडी आण, मुलांना कपडे आण, तुला कपडे आण. तो म्हणला ग वेळी की खोडी तू, तुझ्या साडीसाठी 300-350 रुपये लावून ठेवले बघ. लेकरांची शाळेची फी भरली नाही, माझ्या लेकरांना शाळेतला ड्रेस नाही आहे, शाळेत ड्रेस नाही म्हणून मास्तर बसू देत नाही, पोरग घरी थांबलेलं आहे, तुझ्या साडीकरता एवढे लावून ठेवले. ताईडे तेवढी साडी आणतो. आईचं आग्रे म्हणले चिंता नको करू. सासरहून येताना 10,000चं बंडल बॅगमध्ये टाकून आली होती. आईला साडी आण, तुला कपडे आण, वहिनीला साडी, आईला पातळ, लेकरांना कपडे आणि लेकरांना खायला घेऊन ये, उरलं तर मला साडी आण. एक ध्यानात ठेवा, हे बहीण भावाचं नातं आहे. हा या संस्कृतीचा आत्मा आहे जो आमच्या मुक्ताबाईनं या संप्रदायासाठी मायबापो लढीवाळ मुक्ताबाई आणि जीव मुद्दल ठाईच्या ठाई. ज्या संतांनी ज्ञानोबरायांकडे फक्त एकच मागणी मागितली की ज्ञानोबराया तुम्ही संत आहात, जीभ दातांनी चावली, कोणी 32 तोडली, चने खावे लोखंडाचे, त्याने ब्रह्मपदीनाचे. तुम्ही तरुण विश्व तारा आणि ताटी उघडा. माझी माय मुक्ताबाई ज्ञानराजांना सांगते दादा एकच करा, तुम्ही तरुण विश्व तारा. काय मागणी बघा. ज्ञानोबरायांनी ज्ञानेश्वरी लिहावी, आपल्या सद्गुरुनाथांना म्हणावं दुरितांचे तिमिर जावो. आणि मुक्ताबाईने ज्ञानोबरायांना म्हणावं तुम्ही तरुण विश्वतारा, ताटी उघडा ज्ञानेश्वरा. भगवंताकडे एकच मागेल मायबापो, काळ भैरवनाथाला आणि ज्योतिर्लिंग भगवान शंकराला एकच विनंती मागेल माझ्या माय मुक्ताबाईला की देवा सदा सर्वदा योग तुझा घडावा, तुझे कारणी देह माझा पळावा. उपेक्षू नको. एवढा मोठा मंडप, एवढा मोठा सोहळा, एवढं मोठं नियोजन, एवढा मोठा खर्च या मंडळींनी केला. देवा एवढं तुझं भगवत नामचिंतनाचा जयघोष सुरू आहे. 6 महिने अगोदर यांनी तारखा दिल्यासारखे संपर्कात राहिले. देवा यांनी जे तुझा एवढा मोठा सोहळा केला, बस त्यांची उपेक्षा कधी करू नको. उपेक्षू नको गुणवंता अनंता रघुनायका मागणेची आता. ज्ञानेश्वर माऊली करविले तैसे केले कटकट वाकडे करण्याचे देव जाणे. तुमच्या पायाच्या प्रसादे काही बोलण्याचं माझं क्षमा करणे सत्य नवे नवे कृपेपासून जन्म तो कामणे शब्दशास्त्र आहे. झाली सेवा माऊली महावैष्णव श्रीमंत संत ज्ञानेश्वर भगवान माझी माय मुक्ताबाई काळ भैरवनाथ भगवान शंकराचे चरणी समर्पित करतो आणि या ठिकाणी थांबतो. विठ्ठल जय जय विठ्ठल, जय विठ्ठल जय जय विठ्ठल, विठ्ठल जय जय विठ्ठल. देव तुकाराम
होते विक्राळ ब्रह्मांडी माळा विषय कंठ काळा नेत्री वाळा लावण्य सुंदर मस्तकी बाळा नेतून निर्मळ वाई तुझला जय देव जय शिवशंकराव स्वामी शंकराव आरती हो वाळू तुझ आरती हो वाळू तुझ कर्पूर गौरा जय देव कर्पूर गौरा भोळा नैनी विशाळा अर्धांगी पार्वती सोनाच्या माळा युवतीचे उदराचे कंठ निळा ऐसा शंकर सोबी उमा वेळाळा जय देव जय शंकराव स्वामी शंकरा आरती हो वाळू तुझ कर्पूर गौरा जय देव देवी दैत्य सागर मंथनपैकी त्या माझ्या अवधीता हळदीचा मोडते तेव्हा सुरपणे भाषण केले निळकंठ नाम प्रसिद्ध झाले देव जय शिवशंकराव स्वामी शंकरा आरती हो वाळू व्यापार भरवधर सुंदर वदनारी शतकोटी देवी देवाचे उच्चारी आरती हो वाळू गौरा जय देव जय आरती ज्ञानराज महादेव जय मनो आरती ज्ञानराज ज्ञान जगी हितण्य भूमी अवतार मनोरंगा ज्ञानी आनंद भूमी भूले विश्व ब्रह्मश्री रामचंद्रावरी कराई नगद देवी आरती ज्ञानराज केवल देजा मनो वेदा आरती ज्ञानराज आरती तुकाराम स्वामी सद्गुरुराम सदानंद मुक्ती काय राखवे रामा तुकाराम राघवी सागरा रूपा शान तरले तेज रूपा मंगल श्री आरती तुकाराम सदानंद मुक्ती काय राखवे रामा तुकाराम गुजरातोने से ब्रह्मा तुकाचार्य भद्रामेश्वरी चरणी मस्तक ढोली आरती तुकाराम स्वामी सद्गुरुराम सदानंद मुक्ती काय राखवे रामा आरती तुकाराम गल्ले डागर पूजन भगवान जन्मी तुझा दास पंढरीचा वार वारी चुकून येते हरी संत संगे सर्व काम प्रेमाचा कल्लोळ पंढरीचा वार वारी चुकून येते हरी चंद्रभागे स्नान मागे हेची दास. पंढरीचा वार करी वारी चुकून येते हरी मागणे ते का तुझ प्रती आहे पांडुरंगा या संताशी निरवी हेची मजदी आम्ही तुझे काही न मागो देवा कामने आता उदार तो होई काही संत या संताशी निरवी हेची मजदी तुझे काही न मागो देवा दानदेव आज अखंड हरिनाम सप्त्यातील 7वा दिवस आणि या 7व्या दिवसाचे कीर्तन रूपी सेवा श्री हरिभक्तीपरायण समाधानजी महाराज भोजकर जळगाव यांनी एकदम सुंदर असं चिंतन या ठिकाणी मागणीपर जागराचं कीर्तन केल्याबद्दल सर्वांतर्फे व हरीश मुंडेतर्फे महाराजांचे आभार. आणि उद्या खरोखर ज्या कार्यासाठी या ठिकाणी आंध्रा तेलंगणा या ठिकाणाहून साधक येत आहेत तरी सर्व गावकरी मंडळींनी सुद्धा आपल्या शेतामध्ये पाणी आंघोळीसाठी सोय करावी आणि सर्वांनी त्यांची दक्षता घ्यावी. आणि उद्या सकाळी यज्ञ होईल, नंतर 10 ते 12 या वेळेमध्ये देवाचा पालखी सोहळा होईल आणि पालखी सोहळा झाल्यानंतर 1 ते 3 या वेळामध्ये श्री हरिभक्तीपरायण भागवताचार्य विठ्ठल महाराज उगळीकर यांचे काल्याचे कीर्तन होईल आणि त्यांच्यानंतर महाप्रसाद होईल. या सर्व कार्यक्रमाचा व महाप्रसादाचा सर्वांनी अवश्य लाभ घ्यावा. देव खरा आला आला देव खरा आला सन्माने पूजिला भक्ती सन्माने पूजिला भक्ती सन्माने पूजिला. भोजनाच्या पंग